श्री दत्त महात्म्य अध्याय 17 कथाभाग। अर्जुनाचा राज्यकारभार उत्तम प्रकारे चालला होता. त्याने अनेक यज्ञ केले. त्यामुळे स्वर्गात देवांना अशी भीती वाटली की तो स्वर्गावर आपला अधिकार स्थापन करील. म्हणून सर्व देवांनी एक कपट कारस्थान रचले. सूर्य ब्राह्मणाचे रूप धारण करून एकदा माहिष्मती नगरीत आला. मध्यान्नी वैश्व देवाचा बळी देण्यासाठी अर्जुन घराबाहेर आला. तेव्हा त्याच्यासमोर ब्राह्मण रूपातला सूर्य उभा राहिला. त्याने राजाला सांगितले की तो उपाशी असल्यामुळे याचक म्हणून आला आहे. राजाने त्याला इच्छा विचारली. तेव्हा त्याने पृथ्वीवरील सर्व वनस्पती खाण्यासाठी मागितल्या. ही विचित्र मागणी ऐकता क्षणी राजाने ओळखले की हा कुणी सामान्य मानव नसावा. तो म्हणाला की मी मागितलेले दान तुला देईन, पण तू खरा कोण आहेस ते आधी सांग. ब्राह्मणाने सांगितले की तो दिवाकर भट असून 14 भुवने पार करून आलेला आहे. तेव्हा राजा म्हणाला की त्याने वनस्पती जरूर खाव्यात. विप्र म्हणाला की तो स्वतः बाण देईल व राजाने शरसंधान करून वृक्ष सुकवावेत, मग तो ते खाईल. असे सांगून सूर्याने आपले मूळ रूप प्रकट केले. सूर्याकडून मिळालेल्या बाणांनी शरसंधान करून राजाने पृथ्वीवरील एकूण एक वनस्पती जाळून टाकल्या. त्यात वसिष्ठांच्या आश्रमातील वृक्षवेली सुद्धा जळून गेल्या. तेव्हा त्यांनी रागाने शाप दिला की हा अर्जुन जमदग्नीच्या पुत्राच्या हातून मारला जाईल. या शापाचा परिणाम म्हणून राजाला पुढे स्वर्ग जिंकावा अशी इच्छा झाली. त्याने राज्य आपल्या पुत्रांच्या स्वाधीन केले आणि तो स्वर्गावर चालून गेला. तिथे त्याचे व देवांचे तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात त्याने देवांचा पराभव करून त्यांना पळवून लावले आणि इंद्राला कैद करून ठेवले. देव राज्यभ्रष्ट होऊन मग अर्जुनाला शरण गेले. तेव्हा त्याने इंद्राला मुक्त केले. नंतर सर्व देवांनी ब्रह्मदेवापाशी जाऊन आपले दुःख निवेदन केले. तेव्हा ब्रह्मदेव सर्व देवांसह वैकुंठ लोकी गेला व त्याने देवांवर गुदरलेला प्रसंग सांगून त्यातून सोडविण्याची विनंती केली. विष्णूने मनात विचार केला व सत्य परिस्थिती जाणली. त्याने हेही ओळखले की या अर्जुनाचे पारिपत्य ब्रह्मांडातील कुणीही करू शकणार नाही. मग त्याने देवांना आश्वासन दिले की तो स्वतः जमदग्नी व रेणुका यांच्या पोटी जन्म घेईल आणि अर्जुनाला शासन करील. विष्णूकडून असे आश्वासन मिळाल्यानंतर सर्वजण आनंदित झाले व निघून गेले. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. गुरु म्हणे शिष्या ऐक, राजा परमधार्मिक असा वागे धरुनी विवेक, अनेक कार्ये करुनिया. स्वरूपी ठेवूनी अनुसंधान, करी यज्ञ तपोदान. ब्राह्मणाचे नित्य पूजन, करी पालन प्रजेचे. जो औरस पुत्रापरी प्रजेचे पालन करी, विशेषे यज्ञ यागावरी प्रीती धरी अर्जुन. श्री गुरुदत्त प्रीत्यर्थ, अश्वमेध आरंभे यथार्थ. तो असता कृतार्थ, स्वर्गार्थ यज्ञ करील की. तो समर्थ जाणुनी, त्याचा अश्व न धरी कोणी. अश्वमेध सांग होऊनी, जाती म्हणून भीती देव. त्याचे अंतःकरण न जाणती, म्हणून देव भय पावती. एकत्र होऊनी सर्व म्हणती, आता गती काय आमची. आम्हा वाटतो उद्वेग, रायाचे निर्विघ्न होती याग. आता तो घेईल स्वर्ग, होता सांग सयज्ञ. तरी यासी करावा उपाय, जेणे पडेल अंतराय. राजाला विप्र असती प्रिय, हा निश्चय ठावा असे. यास्तव कोणीतरी विप्रवेश घेऊनी भूमीवरी, जाऊनिया त्याचे द्वारी, सत्व हरावे तयाचे. आम्हामध्ये सूर्य समर्थ, पुरविल सर्वांचे मनोरथ. त्या वाचुनिया हा अर्थ, साधा या समर्थ दुजा नसे. असा विचार करुणी सूर्या धाडिती भूमीवर. सूर्य होऊनी द्विजवर,
माहिष्मतीसी पातला. वैश्वदेव समयी अर्जुन बळी टाकू येई. सूर्यही त्या समयी येई समोर रायाच्या. पोट पाठीस लागले, डोळेही खोल गेले. अडखळती पाऊले, शब्द न खुले बाहेर. राजा देखुनी विस्मय करी, म्हणे राहे कोण्या देशांतरी. असा दीनभूमीवरी अद्याप वरी न पाहिला. राजा समोर जाऊन नमस्कार करून म्हणे कुठून झाले आगमन, काय आज्ञापन भृत्यासी. विप्र म्हणे रायाप्रती, ऐकूनी आलो तुझी कीर्ती. तुला आतिथेय म्हणती, तुझी ख्याती तीन लोकी. तू ब्रह्मण्य अससी, परमदयाळू दिससी. याचका अभीष्ट देसी, म्हणून घरासी आलो तुझ्या. जे असती उदार, ते राज्यधन पुत्रदार किंवा नश्वर शरीर यावर लोभ न धरती. उदार होसी तू तरी, माझी आता तृप्ती करी. तुझ विण न भूमीवरी, न दिसे अंतरी निश्चय हा. राजा म्हणे पुरे बोल, तुझी तृप्ती केवी होईल. ब्राह्मण माझे दैवत केवळ, देईन सर्वस्व माझ्या सकट. विप्र म्हणे रायाप्रती, ही तुझी सप्तद्वीपाक्षिती. इच्छेवरी उद्भिज असती, ते सर्व देता तृप्ती होईल. त्याही मी तृप्त होईल आणि न इच्छा याहून. असे वचन ऐकून हर्षे अर्जुन मनात. निश्चये नव्हे हा नर, देवही फिरती भूमीवर. विष्णू गेला बळीच्या द्वारावर, तद्वत हा अमर कोणीतरी. हा दिसतो तेजस्वी, तेव्हा असावा हा रवी. ऐसा तेजस्वी एरवी कोण दुसरा असेल. असे मनी चिंतून म्हणे मागितले देतो दान. परी सांगा तुम्ही कोण. मग ब्राह्मण बोलत असे, मी दिवाकर भट, आलो भरावया पोट. लोकावरुनी वाट धरिली नीट येथवरी. ऐकून अर्जुन हास्य करी, म्हणे मी धन्य धरणीवरी. साक्षात सूर्य माझे द्वारी, याचक होऊनी पातला. त्याचा धन्य गृहस्थाश्रम, त्याचा सफळ आचारश्रम. त्याचाची चुकला भ्रम, महात्मा अतिथी घरी येता. मी दत्तात्रेय कृपापात्र, जाणे योग विचित्र. योग बळे सर्वत्र पुन्हा उद्भिज उपजवीन. असा निश्चय करून वृक्ष द्यावया अर्जुन. सिद्ध झाला तव तपन, दावी प्रकटून निजरूपा. ते स्वरूप पाहून भ्रष्ट झाला अर्जुन, म्हणे दिले वृक्षदान. प्रतिग्रहण करावे. सूर्य म्हणे रायासी, तू खास उदार अससी. तरी शुष्क करुणी वृक्षांसी, देता भक्षीन अग्निरूपे. राजा म्हणे जे दान मागितले ते देईन. न करी मी वृक्ष शोषण, तू भक्षण करी सुखे. सूर्य म्हणे देतो बाण, त्याचे करी तू संधान. त्याही वृक्ष जाती वाळून, मग मी भक्षण करीन. असे म्हणून भाते, देई सूर्य रायाते. राजा ही 500 धनुष्याते सज्ज करुणी बाण योजी. एका एका बाणापासून उपजती सहस्त्र सहस्त्र बाण. एक एक हजारो उद्दिभज शोषून शुष्क करीती क्षणार्धे. ग्रामी नगरी पर्वतावरी, दुर्गवनी नदी तीरी. वृक्ष होते जे भूमीवरी, ते क्षणांतरी जळाले. ज्या ज्या वृक्षा बाण लागती, ते ते तात्काळ वाळती. अग्निरूपे तयाप्रती सूर्य जाळी क्षणार्धे. तृण गुल्म वृक्ष लता, सर्वही भस्म होता. तो वशिष्ठ ध्यानस्थ होता, तो उठिला त्यावेळी. वृक्ष जळती आश्रमस्थ, ते पाहुनी शिष्या पुसत. शिष्य सांगती बाणघात केला अपरितमत अर्जुने. हे ऐकता वचन ध्याने विचार करून, होऊनी कोपायमान निष्ठुर वचन बोले मुनी. दुर्बुद्धी हा अर्जुन, राज्यभरे मत्त होऊन. माझा आश्रम टाकीला जाळून, त्याला शिक्षण देईन मी. बळाचा दर्प असे याला, हा अतिशय मत्त झाला. प्रतियोद्धा नाही याला, म्हणून हा झाला उन्मत्त. अर्जुना गर्व पुरे आता, जमदग्नीला सूत होता. तो तोडूनी तुझ्या हाता शिरच्छेद करील. असे क्रोधावेशे करून बोले वशिष्ठ शापवचन. तपस्व्याचे ते वचन अन्यथा कोण करील. अर्जुन हा ब्राह्मण भक्त, वशिष्ठ ही अत्यंत शांत.
तो हा असा शाप देत, येथे कारण भावी दैव होणारी ईश्वरी करणी, निमित्त मात्र होती प्राणी. स्वतंत्र नसती कोणी, वेदवाणी असी असे. सर्व स्थावर जाळून सूर्य गेला निघून. अर्जुने योग बळे करून केले वृक्ष जीवन पूर्ववत. अतिदारुण ब्राह्मणाचा रोष, तच्छाप हे अनिवार्य विष. करी प्राणाचा शोष, हा दोष न समवे. शाप होता अर्जुन, तत्काळ उद्धत होऊन स्वर्गावरी जाऊन देवा जिंकू म्हणत असे. त्याचे पुत्र बहुत तया नगरी ठेवीत, आपण विमानी बैसत स्वर्गाप्रत जावया. ज्याच्या ऐश्वर्या तुलना नाही, किंकरी झाल्या सिद्धी त्याही. ज्याची गती कुंठित नाही, कोणी आज्ञाही न उल्लंघी. स्मृतिगामी उग्र शासन, अनेक देह धरून त्रिभुवनी करी गमन. सर्वांचे मन ओळखी जो, दिव्य विमानी बैसून स्वर्गी चाले अर्जुन. चैत्र रथी येऊन क्रीडा करून राहिला. पाहुनी त्या अवसरी यक्ष धावले तयावरी. शस्त्रे सोडिती नानापरी, अर्जुन निवारी सर्वांते. नराचे मुख अश्वाचे देह, अश्वाचे मुख नराचे देह. असे किन्नरांचे समूह यक्षांसह लोटले. महाबल अर्जुन 500 धनुष्ये सज्ज करून, सोडी बाणावरी बाण. यक्षगण मग भ्याले, छिन्न भिन्न होता देह. प्राणावरी येता संदेह. यक्ष किन्नर समूह पावले मोह त्या युद्धी. ते करीती पलायन, तया सोडून दे अर्जुन. शस्त्रांते सावरून स्वर्गभुवना चालिला. त्याला पाहुनी देवदूत जाऊनी इंद्राप्रती सांगत. तो अर्जुन पातला अकस्मात, दिसे कृतांतसा देवा. सहस्त्रबाहू महाशूर अर्जुन येता समोर. घेवोनिया सर्व निर्जर शचीवर सरसरला. तेथे झाले तुमुल युद्ध, सर्व देव झाले विद्ध. आश्चर्य करीती सिद्ध, पाहुनी अर्जुनाच्या पराक्रमा. अर्जुनाचे लागता बाण, देवा अंगीचे गेले त्राण. मग व्याकुळ होती प्राण, पलायन करू इच्छिती देव. मोहनास्त्र टाकुनी देवा मोहित करुणी. अर्जुन येऊनी नंदनवनी क्रीडा करुणी राहिला. शचीसह एके दिनी इंद्र विमानी बैसुनी. पुढे ऐरावत चालवुनी नंदनवनी पातला. तो देखिला अर्जुन, त्यावरी कोपायमान होऊन वज्र वरते धरून उचलून सहस्त्रनयन पुढे झाला. ते देखून अर्जुन हाती विमान उचलून शचीसहित इंद्रा घेऊन गर्जना करुणी चालविला. इंद्र करी आकांत, धावा धावा देवा म्हणत. देवही आले धावत अर्जुनाप्रत झुंजाया. तेथे युद्ध झाले तुमुल, देवांचे खचले बल. अर्जुनाचा प्रताप विशाल, न टिके काल जयापुढे. जो योगाभ्यास धुरंधर, त्याचा देह वज्रसार. त्याला कोण देईल मार, खचले निर्जर मनात. कोण होती विवस्त्र, कोणी टाकून देती शस्त्र. कोणी झाकिती नेत्र, कोणी वक्त्र मुरडती. कोणी हात जोडिती, त्राही त्राही म्हणती. देव असे दीन होती, मग नृपती सोडी तया. सुटताची इंद्र तेथून, सर्व देवा घेऊन मेरूवरी येऊन खिन्न होऊनी वदतसे. देवा दिधला स्वर्गलोक, मनुष्या दिधला मर्त्यलोक. ब्रह्मदेवे तया हे दुःख, चला निवेदन करूया. मनुष्य असूनी हा अर्जुन, बळे स्वर्गी येऊन व्यर्थ आम्हासी लढून स्वर्गभुवन घेत असे. हा तो बळी अनिवार, श्री दत्तवरे झाला अमर. हा आमचा करील चूर, चला सत्वर ब्रह्मया सांगू. असे हे इंद्रवचन मांड्य करुनी देवगण. इंद्रा पुढे करून ब्रह्मभुवना पातले. जेथे वेद मूर्तिमंत ब्रह्मदेवा वेष्टुनी राहत. सनतकुमारादी ब्रह्मभूत स्तविली ज्याला सदैव. पाहुनिया चतुर्मुखा देव विसरुनी दुःखा. पावले परमसुखा ज्यांच्या हरिखा पार नाही. साष्टांग नमन करुनी देव उभे राहुनी. कर संपुट जोडुनी स्तवन करीती तयाचे. जय जया कमलासना, जगदुत्पादका चतुरानना. जगतपालका जगज्जीवना, कमलजनना तुझ नमो. आम्ही तुझे आज्ञाधारक, आज्ञेने वागतो जसे सेवक.
आज पावेतो पावलो सुख, आता दुःख ओढावले. श्री दत्ताच्या वराने उन्मत्त होऊनी अर्जुनाने, स्वर्गी येऊनी बळाने आम्हा केले जर्जर. तो नावरे सर्वथा, शस्त्रास्त्रे जाती वृथा, खुंटला आमचा पंथा, आम्ही आता काय करावे. ब्रह्मा म्हणे देवांसी, चला जाऊ वैकुंठासी. भक्त कैवारी लक्ष्मी विलासी, वैकुंठवासी तारील. म्हणून सर्व निगती वैकुंठा प्रती येते. मनी नारायणा स्मरती, प्रेमे गर्जती नामघोष. जे वैकुंठ भवन आनंदाचे मुख्य स्थान, स्वप्नेही ज्याचे स्मरण न होई जाण दुर्भगा. न लगे सूर्यादिकांचा प्रकाश, जे असे स्वयंप्रकाश. जेथे रोग चिंता क्लेश लेश मात्रही न राहती. सर्व काळ सुखावह, जेथे नसे शोकमोह. पूर्णानंदाचे गृह गरुडवाह धाम ते. जे शांतदांत निर्मत्सर, निष्कपटी निरहंकार. जे अहैतुकी भक्ती तत्पर, ते ते पूर पाहती. जेथे वने कल्पद्रुमांची, वृंदे फिरती कामधेनूची. सरोवरे अमृताची, चिंतामण्यांची सोपाने. जेथे सुवर्णांच्या भिंती रत्नजडित विराजती. जिवंत चित्रे भासती कुंठित मती होय जेथे. त्या वैकुंठाप्रती देवांसह शचीपती, येऊन या द्वारापती द्वारपाळा जाणविले. विष्णू सारिखे द्वारपाळ, चतुर्भुज घननीळ. जय विजय नामे विमळ, ते कळविती विष्णू ते. विष्णूचे आज्ञे करून देवांसह चतुरानन, अंतरी येऊनी जाण कमळलोचन पाहती. वामंकी लक्ष्मी घेऊन पितांबर पांघरून, शंख चक्र गदा घेऊन बैसला मधुसूदन आनंदे. त्याला घालिती लोटांगण, देवस्तविती कर जोडून. जय जय जगज्जीवन नारायणा तुझ नमो. तू भक्त पाळक कृपाघन, निज भक्तांचे जीवन पाहुनिया सुदिन करिसी मन कनवाळू. त्वा अवधूत रूपाने अर्जुना दिल्ही वरदाने. आजी बळात्कारे त्याने देवस्थाने घेतली. आम्ही देव तुझे किंकर, आमुचा तुची आधार. करा आता प्रतिकार, राखावे अधिकार आमुचे. असे स्तविता देवांनी, विष्णू विचार करी मनी. अर्जुना शाप दे मुनी, म्हणून तो शोभला. तो असे जीवनमुक्त, प्रारब्धे ह्या चेष्टा होत. त्याला स्वर्गाचा नसे स्वार्थ, व्यर्थ चेष्टा करीत असे. तसे अर्जुनाचे आचरण, काय जाणती अमरगण. त्याचे प्रारब्धही झाले पूर्ण, घेईल तूर्ण विदेह मुक्ती. ख्यात्याधिकाचे करी, वध नेमिला मी जरी. तया अर्जुना मारी, ब्रह्मांडोदरी असा नाही. तरी म्याच अवतारून धारातीर्थी देह ठेवून. द्यावे तया विदेह मुक्तिदान, झाला पावन पूर्वीच तो. असा विचार करून देवा म्हणे जनार्दन, मी जमदग्नीपासून रेणुकानंदन होऊन अर्जुनाशी युद्ध करीन, संग्रामी तयासी जिंकीड. तुम्ही चिंता सोडून चला स्वस्थान लक्षुनी. ऐकोनी विष्णूचे वचन, देव आनंद पाऊन विष्णूची आज्ञा घेऊन हर्षे स्वस्थाना परतले. श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये सप्तदशो अध्यायः. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.